2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसनं चमत्कार घडवला। महाराष्ट्रातून एकूण 48 लोकसभा मतदारसंघापैकी 13 लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत। त्यासोबतच एका अपक्ष उमेदवाराने देखील नंतर निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला। त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे संख्याबळ हे आता 14 वरती पोहोचलंय। आणि आता महाराष्ट्रातील नूतन खासदार नेमके कोणते आहेत, त्यासोबतच त्यांचे मतदारसंघ कोणते आहेत याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ। चला तर पाहू मग महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे नूतन खासदार आणि त्यांचं मताधिक्य। पहिला मतदारसंघ आहे धुळे लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून डॉक्टर शोभा बच्छाव यांनी डॉक्टर सुभाष भामरे यांचा 3831 मतांनी पराभव केला। या मतदारसंघातील लढत ही शेवटच्या फेरीपर्यंत रंगली होती आणि या मतदारसंघातून डॉक्टर शोभा बच्छाव या विजयी झाल्या आहेत। दुसरा मतदारसंघ आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी डॉक्टर हिना गावित यांचा 1,59,120 मतांनी पराभव केला आहे। या मतदारसंघात हिना गावित या 2 वेळा विजयी झाल्या होत्या, मात्र ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी त्यांचा पराभव केला। तिसरा मतदारसंघ आहे रामटेक लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून श्यामकुमार बर्वे यांनी आमदार राजू पारवे यांचा पराभव केला। राजू पारवे हे शिवसेना पक्षाकडून उभे राहिले होते, मात्र ते मूळचे काँग्रेस पक्षाचे होते। त्यांचा 76,768 मतांनी पराभव झाला। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून अशोक नेते जे विद्यमान खासदार होते त्यांचा देखील डॉक्टर नामदेव किरसान यांनी 1,41,696 मतांनी पराभव केला। या मतदारसंघात डॉक्टर नामदेव किरसान हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला। 2,60,406 मतांनी प्रतिभा धानोरकर विजयी झाले आहेत। विद्यमान मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार मोठ्या मतांनी पराभूत झाले। त्यानंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून सुनील मेंढे यांचा प्रशांत पडोळे यांनी 37,380 मतांनी पराभव केला। प्रशांत पडोळे यांनी विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना या मतदारसंघातून मात दिली आहे। पुढचा मतदारसंघ आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी तिरंगी लढत झाली। या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांचा बळवंत वानखेडे यांनी 19,731 मतांनी पराभव केला। या मतदारसंघातून दिनेश बुब हे प्रहार संघटनेकडून उभे होते, त्यांना मात्र 85,300 एवढीच मतं मिळाली आहेत। पुढील मतदारसंघ आहे जालना लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी देखील तिरंगी लढत झाली। डॉक्टर कल्याण काळे यांनी विद्यमान केंद्रीय मंत्री यांचा 1,09,958 मतांनी पराभव केला। रावसाहेब दानवे या मतदारसंघातून सलग 5 वेळा निवडून आले होते, मात्र मंगेश साबळे यांच्यामुळे त्यांचा या मतदारसंघातून पराभूत झाल्याचं बोललं जात आहे। त्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघात देखील वसंत चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांना जोरदार धक्का देत 59,442 मतांनी विजय मिळवला। हा धक्का अशोक चव्हाण यांना असल्याचं देखील बोललं जात आहे। या ठिकाणी भोसीकर यांना देखील 95,000च्या आसपास मते मिळाली। त्यानंतर लातूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर शिवाजी काळगे जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते त्यांनी विद्यमान खासदार सुधाकर श्रंगारे यांचा 61,881 मतांनी पराभव केला। पुढचा मतदारसंघ आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी आमदार प्रणिती शिंदे व आमदार राम सातपुते यांच्यात लढत झाली। आमदार प्रणिती शिंदे यांनी या मतदारसंघात बाजी मारताना 74,197 मतांनी राम सातपुते यांना पराभूत केलं। पुढचा मतदारसंघ आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज यांनी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा 1,54,964 मतांनी पराभव केला। हा मतदारसंघ देखील छत्रपती शाहू महाराज यांनी खेचून आणला आहे। त्यासोबतच उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात देखील चुरशीची लढत झाली। या ठिकाणी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे भाजपकडून उमेदवार होते, तर वर्षा गायकवाड या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या। वर्षा गायकवाड यांनी 16,514 मतांनी प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा पराभव केला आहे। त्यासोबतच पुढील लोकसभा मतदारसंघ आहे सांगली लोकसभा मतदारसंघ। हा मतदारसंघ खरं तर खूप गाजला। या मतदारसंघातून विशाल पाटील हे काँग्रेसकडून इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी दिली नाही। महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील हे उमेदवार होते, मात्र विशाल पाटील यांनी संजय पाटील यांचा 1,53,000 मतांनी पराभव केला आहे। त्यामुळे विशाल पाटील यांनी देखील निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षाशीच जवळीक साधत त्यांना पाठिंबा देखील दिला।
महाराष्ट्रात एकूण 13 खासदार हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, तर एक अपक्ष म्हणजे विशाल पाटील यांनी देखील अपक्ष निवडून येत नंतर काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला. त्यामुळं महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या खासदारांची संख्या ही 14 झाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाकडून सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम हा प्रतिभा धानोरकर यांनी केला, तर सर्वात कमी मतांनी डॉक्टर शोभा बच्छाव या निवडून आल्या आहेत. प्रतिभा धानोरकर यांचं मताधिक्य जवळपास 2,60,000 तर डॉक्टर शोभा बच्छाव या 3831 मतांनी विजयी झाल्या आहेत. हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा, तसेच इतर व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा, तसेच आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.